सरफराज, हुसैन और मुस्तकीम इस मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं। दैट नेम सूरज। सूरज जहाँ कहीं भी हो पवेलियन में आने की कोशिश करे और अपना मैन ऑफ द मैच हासिल करे। हुसैन, मुस्तकीम और सरफराज, मारूफ मिरकर, इनका सत्कार किया जाता है हमारे गांव के मोअज़्ज़िज़ रुख अबरार इनके हाथों से। इस मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं मुस्तकीम, सरफराज, मुस्तकीम का भी तू ही दे। शुक्रिया हुसैन। इस मैच के मैन ऑफ द मैच दिए जा रहे सूरज, इनके खिदमत में अबरार के हाथों। कॉन्ग्रेचुलेशन सूरज, थैंक यू। मुस्तकीम बराए मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश करें, आपका सत्कार किया जा रहा है। सरफराज प्लीज प्लीज, जस्ट 1 मिनट। मुस्तकीम इनका सत्कार किया गया अबरार के हाथों। इसके बाद सरफराज, इनका भी सत्कार किया जाता है। शुक्रिया शुक्रिया सरफराज, थैंक यू। मारूफ गैरहजीर। सर थैंक यू इरशाद भाई। वैभव, टॉस वाशा हवेली फायटर्स, सरपंच फायटर्स वाशा हवेली या संघाने जिंकला होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय। वैभव, टॉस 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 मला वाटतं दहावीर संघाने जिंकलाय आणि बॅटिंगचं बॅटिंग घेतली त्यांनी। पहिला चेंडू अमोल यांचा, रिस्पेक्ट दिलाय मला वाटतं बॅटर आसिफ यांनी मला वाटतं रिस्पेक्ट केला अमोल यांचा, ढकललाय स्टेटच्या दिशेने। एकच धाव काढले मॅन फ्रॉम कुडे आसिफ आणि अविनाश जाधव आमचे लाडके शिक्षक। एक मला वाटतं अतिरिक्त धाव मिळते बाईच्या नियमावलीत। तर या 2 धावा असतील आतापर्यंत दहावीर फायटर्स संघाच्या। वाशा हवेली संघाकडून गोलंदाज आहेत अमोल, तसेच मजगाव दहावीर संघाकडून आहेत आसिफ भाई कुडे। चांगलं क्षेत्ररक्षण नारायण यांच्या हॅलो हॅलो हस्ते। आज़ाद खान मैस्कर जहाँ कहीं भी हो पवेलियन में आने की कोशिश करें। आज़ाद खान मैस्कर। चौथा चेंडू अमोल यांचा, पुन्हा एकदा अविनाश आज़ाद खान यांच्यासाठी। मैस्कर हमारे गांव के मोअज़्ज़िज़ हस्ती, एकच धाव पूर्ण केले आतापर्यंत। इनका सत्कार किया जाता है हमारी शेवटचा टीम की चेंडू जानिब से। असेल। सत्कार करेंगे इलियास गोटेकर। शेवटचा चेंडू असेल या षटकातील। 4 धावा आलेत आतापर्यंत आणि क्लीन बोर्ड होताना आसिफ भाई अमोल यांच्या थ्रोने डीजे। आज़ाद भाई
करके यहाँ पर हाजिरी दी। हम अपनी कमेटी की जानिब से और टीम की जानिब से शुक्रिया अदा करते हैं। शुक्रिया। अफन वगनाक बराए मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश। तर मजगाव प्रीमियर लीग फ्रेंड ग्रुप्स यांच्याकडून वजनदार दमदार आणि लाडकं व्यक्तिमत्व असलेले आमचे आझाद म्हैसकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। इलियास खरोखरच आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आभारी आहोत की त्यांनी वेळेत वेळ काढून आमच्या या सामन्यांना भेट दिली। पुन्हा एकदा दुसरे गोलंदाज आहेत ते म्हणजे अभिषेक, सामना करतील अविनाश। पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिलाय चेंडूला, चेंडू ढकललाय फिल्डरच्या हातात। एक धाव पूर्ण होते आतापर्यंत आणि या एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते 5 रनांवर। पुन्हा एकदा वाशा हवेली गावदेवी संघाकडून हा खेळाडू विशाल गोलंदाज आहेत। अभिषेक वाशा हवेली संघाकडून दुसरा चेंडू असेल विशालसाठी अभिषेकचा। बघूया विशाल काय करतो। विशालने दिलाय ढकलून, क्षेत्ररक्षक आहेत एकनाथ बुर्ले परंतु गच्चाल क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार, चौकार डिझाई। एकदा विशाल मोठा फटका आहे, फिल्डरचा धाव, रसिक यांनी त्यांचा झेल गमावलाय। एकच धाव पूर्ण केली आतापर्यंत विशाल यांनी। रिजवान पठान जहाँ कहीं भी हो बराए मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश करे ताकि उनका सत्कार किया जाएगा। रिजवान पठान एक धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 10 रनांवर। चौथा चेंडू, पंच आम्हाला दाद देतायत रनआउटचा आणि करार आहे एक अतिरिक्त धावेचा सुद्धा, वाईटचा सुद्धा। निर्धाव चेंडू परंतु वाईटचा करार, तर फ्रीड असेल, पुन्हा एकदा संधी असेल फ्रीडची विशालकडे। एक अतिरिक्त धाव मिळाली वाईटच्या स्वरूपात, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 रनांवर। पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतायत पुन्हा एकदा वाईटचा करार, एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात 15। शेवटचे 2 चेंडू शिल्लक, फ्री हिट अजून सुद्धा जारी आहे विशालसाठी अभिषेक कडून। चेंडू आहे फ्रीडचा, झेल होऊ शकतो, बघूया काय करतायत जीवन बसवत। फ्रीडचा चेंडू आहे, लगेच स्ट्रोक केलाय। किती रन? 2 रन आलेत आणि या 2 रनानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 17 रनांवर। शेवटचा चेंडू आहे,
शेवटचा चेंडू अभिषेकचा विशाल साठी, झेल आहे, झेल साठी अभिषेक तैनात, चांगला झेल अभिषेक कडून विशाल यांचा झेल बाद होत आहेत. विशाल डीजे. दीजिए. साकिब पुन्हा एकदा नवीन बॅटर धावीर संघाकडून. धावीर फायटर्स मजगाव आणि फायटर वाशी हवेली. बॉलर नेम वैभव. वैभव नवीन गोलंदाज आले, ते म्हणजे वैभव आलेत नवीन गोलंदाज. पराग साठी पहिला चेंडू, चेंडू दिला थेट लावून. रसिक नाटकरनी तेवढा चांगला झेल पकडलाय, झेल बाद होत आहेत पराग. धन्यवाद डीजे. खरोखरच वैभव बद्दल बोलायला गेलो तर वैभव एक आपल्या शालेय जीवनात एक क्रिकेट सांभाळताना एक वैभव सारखा खरोखर शालेय जीवनातील मोठ्या मोठ्या लीग मधून हा खेळत असतो वैभव भाणे. नेक्स्ट बॅट्समन आलेत प्रथमेश धावीर फायटर्स मजगाव संघाकडून. दुसरा चेंडू असेल वैभव यांचा प्रथमेश साठी. तर प्रथमेश तैना चेंडू टाकला गेलाय, प्रथमेशने तो दणकवून सोडलाय, सीमारेषा पार, षटकार डीजे. धन्यवाद डीजे. खूपच सुंदर असं आपल्याला संगीत सुनावताना. तिसरा चेंडू पुन्हा एकदा वैभवचा प्रथमेश साठी आणि चेंडू जाईल थेट डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 24. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू वैभव यांचा पुन्हा एकदा साकिब. साकिब यांनी पुन्हा एकदा मोठा फटका. रन चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. शेवटचा चेंडू साकिब साठी, परंतु रन काढले त्या चेंडू मधून एक. पंच स्पीडअप घ्यायचंय. पुढील गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर, गोलंदाजी करतील. आज के हमारे साकिब साठी चीफ गेस्ट चंद्रकांत रोडे हमारे इधर आज उपस्थिती दाखवली त्यांनी. मी आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत करीत आहोत जोरदार तालियों के साथ. तर पंच आम्हाला देत आहेत वाईटचा करार. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 32 रनावर. आपने यहाँ पर आके हमारे इस टूर्नामेंट में
चार चांद लगाए, उसके लिए हम लोग टीम की जानिब से और कमेटी की जानिब से आपका शुक्रिया अदा करते हैं। और इनका एक सिंगल मिळतोय त्या ठिकाणी। चंद्रकांत रोडे साहब, इनका सत्कार किया जाता है, लिहाजा हमारे गांव के मोअज़्ज़िज़ हज आजाद खान मैस्कर ये सत्कार करेंगे जोरदार तालियों के साथ। थैंक यू, थैंक यू, थैंक यू वेरी मच, आपने हमारे इधर हाजिरी दी आके। थैंक यू, थैंक यू। और साथ में आए हुए साथीदार, इनका भी इस्तकबाल किया जाता है हमारे आज़ाद खान मैस्कर इनके हाथों से। शुक्रिया, थैंक यू, जोरदार तालियों के साथ। कॅमेरामॅन, थँक यू सर, थँक्यू। आणखी त्यांचे मित्र, त्यांचा पण आम्ही आमच्या टीमच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत। धन्यवाद, धन्यवाद, जोरदार तालियों के साथ। थँक्यू। तळ्यावरून आलेले आमचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मान्य श्रीमान श्री रोडे साहेब, त्यानंतर आमचे लोखंडे साहेब, त्यानंतर आमचे भगत साहेब आणि त्यानंतर शिंदे साहेब, या सर्व आलेल्या मान्यवरांचं आमचं मजगाव प्रीमियर लीग तर्फे सहर्ष सहर्ष स्वागत। शेवटचा चेंडू असेल ज्ञानेश्वर यांचा। आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 41 रनांवर। चेंडू होतोय निर्धाव। आतापर्यंत स्थिरावलेली धावसंख्या म्हणावी लागेल ती म्हणजे 41। 20 चेंडूमध्ये 42 रनांचं आव्हान दिलंय वाशा हवेली संघाला, म्हणजे प्रति चेंडू 2 धावा काढावे लागतील वाशा हवेली संघाला। बघूया वाशा हवेली हे आव्हान पेलवतंय का। सरपंच फायटर्स वाशा हवेली संघ मैदानात आपण पाहताय। डीजे हॅलो। कालपर्यंतच्या दिवसभरात आम्हाला बऱ्याचशा राष्ट्रवादी पक्षाच्या व्यक्तीने, मोठ्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला भेट दिली। गेल्या 2 दिवसाच्या ह्या प्रवासात आम्हाला खूपच मोठं योगदान मिळालं आणि मी रोडे साहेबांना आमच्या पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय। रोडे साहेबांनी आमच्या या MPLच्या बॅनरच्या समोर येऊन टॉस करायचा आहे। टॉस होणार आहे रॉयल स्ट्रायकर्स आणि या 11 मजगाव संघामध्ये। कॅमेरामॅनने फोकस करायचं आहे इकडे। आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मान्य श्रीमान रोडे साहेब यांच्या हस्ते हा टॉस झालाय, टॉस जिंकलाय। कोणी जिंकलाय? रॉयल स्ट्रायकर संघाने हा टॉस जिंकलाय। पंचांना विनंती असेल सामना थोडासा लवकर घ्या। वाशे हवेली संघाला प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे। बघूया आव्हान पेलवतंय का वाशे हवेली संघ। मला वाटतं टॉस जिंकून रॉयल स्ट्रायकरने बॅटिंगचा हे घेतलाय, निर्णय घेतलाय आणि त्यांनी आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी, ते म्हणजे या 11 मजगाव। तर नवीन बॅटर आपण पाहतोय, सलामीवीर जोडी ती म्हणजे रसिक नाडकर आणि अमोल बामणे।
अमोल बामणे हे तामानेचे असून ते वाशा हवेली संघाकडून खेळतायत. तसेच रसिक नारकर हे वाशा हवेलीचे गावदेवी संघाचे ओपनिंग बल्लेबाज. रसिक ये सुद्धा वाशा हवेली संघाकडून बिलॉंग करतात. बॉलर नेम आहे अविनाश जाधव. सामना खेळला जाईल तो 15 बॉलचा असणार. 3 ओव्हरचा 15 बॉल्स केला ना. बोलू काय 3 ओव्हरचा सामना असेल. पुढील होणारा सामना 5-5 बॉलचा सामना असेल. पुढील होणारे सामने. तर अविनाश पहिले गोलंदाज पहिला चेंडू फेकतील ते म्हणजे अमोल साडी. पहिला चेंडू अविनाश जाधव यांच्याकडून अमोल साडी. अमोलने तेवढी संधीचं सोनं करून चेंडू पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार डीजे. आणि साथ देणारा असं हे कॅमेरा. पुन्हा एकदा अविनाश यांचा चेंडू अमोलसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल धावीर फायटर्स संघाकडून. नाही रन नाही काढला म्हणजे फिल्डिंग गेली. अमोल धावला नाही. तिसरा चेंडू असेल अविनाश यांचा अमोलसाठी. पुन्हा एकदा अमोल सज्ज. झेल होऊ शकतो परंतु चेंडू चाललाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि आतापर्यंत धावा काढल्या त्या म्हणजे 2. आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 6. आता अमोल. अमोल आणि नाही ज्ञानेश्वर नाही. तर चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. आणि या 4 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या 10. डीजे. शेवटचा चेंडू अविनाश यांचा अमोलसाठी. आणि चेंडू होतोय निर्धाव. आतापर्यंत धावा काढल्यात त्या म्हणजे 10. पंधरा चेंडू मध्ये 32 रनांची गरज असेल वाशा हवेली संघाला. पंधरा चेंडू मध्ये वाशा हवेलीला गरज आहे ती म्हणजे 32 रनांची. बघूया रसिक नाडकर आणि अमोल. मला वाटतं सलामीवीर जोडी अजून सुद्धा मैदानात दाखल आहे. तर गोलंदाज आहेत
प्रथमेश पहिला चेंडू सामना करतील रसिक प्रतिमेश यांचा. तर चेंडू होतोय त्या ठिकाणी निर्धाव. पुन्हा एकदा प्रथमेश यांचा दुसरा चेंडू रसिक साठी. रसिकला काही पहिला चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू झाला. दुसरा चेंडू चांगल्या प्रकारे ढकलला, चेंडू गेला थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगलं असं क्षेत्ररक्षण धावीर संघाकडून आणि एक धाव केली मुकम्मल पूर्ण. आणि या एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या 11. एकतीस रनांची गरज आहे आतापर्यंत वाशी हवेली संघाला. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू, तोपर्यंत फिल्डर तिथपर्यंत तैनात होतोय. थ्रो सुद्धा तेवढाच चांगला. 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 13 रनांवर. 14 चेंडू मध्ये 29 रनांची गरज. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतात 1 आणि या 1 धावेनंतर 14 धावसंख्या. किती चेंडू मध्ये किती पाहिजे रे? पाहिजेत काय? 10 चेंडू मध्ये 26 रनांची गरज आहे वाशी हवेली संघाला. बघूया वाशी हवेली संघ हे आव्हान पेलवतंय का. सलामीवीर जोडी आतापर्यंत मैदानात दाखल आहे. स्वतः संघाचे प्रतिनिधित्व करणारे अमोल बामणे मॅन फ्रॉम तामाने सज्ज आहेत अजून सुद्धा खेळपट्टीवर. नवीन गोलंदाज आहेत शाहिद. तिसरं ओव्हर घेऊन आलाय ते म्हणजे शाहिद. चेंडू होतोय निर्धाव. पंच आम्हाला देत आहेत वाईटचा करार. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. खरोखर सुंदर अशी पंचगिरी करताना त्या ठिकाणी अहमद. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल अमोल साठी. चांगलं असं क्षेत्ररक्षण धावीर फायटर संघाकडून. एकच चेंडू झालाय तो म्हणजे बॉलर शाहिद यांच्याकडून. दुसरा चेंडू अमोल साठी पुन्हा एकदा. चांगला फटका खेळून काढलाय अमोलनी. दुसऱ्या रनाची धडपड आहे. दुसऱ्या रनाची पूर्ण केलाय. दोन धावा आणि या 2 धाव्यांनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 19. तर वाईटचा करार देताना पुन्हा एकदा अहमद पंच. एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात.
महारूप मिरकर साहेबांनी आमच्या या सत्कारासाठी यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील आमचे समीर पठाण, मजगाव प्रीमियर लीग फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून हा सत्कार होईल. तर मिरकर साहेबांचा सत्कार होतोय पठाण यांच्याकडून. रसिक यांनी चेंडू पाठवलाय थेट सीमा रेषा पार. षटकार डीजे. तर सलामीवीर जोडी अजूनपर्यंत दाखल आहे खेळपट्टीवर. तो करिश्मा पाहायला मिळेल का बघूया. 6 चेंडूमध्ये 15 रनांची गरज. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 27 रनांवर. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. प्रति ओव्हर 5 चेंडूंचा केलाय मॅनेजमेंट मजगाव संघाने. पंच आपल्याला नक्कीच चांगला कौल देतील कोण आउट झालाय. क्रॉस किया उसको नाही ना क्रॉस नाही केला नाही सर नाही का खालती लावला वर नाही लावला हाया लावला वरती लावला. इट्स ओके ओके खलास. खूप सुंदर असा निर्णय आपल्याला पंच देताना मला वाटतं बाद होत आहेत धावचित होत आहेत ते म्हणजे फलंदाज. बराए मेहरबानी अंपायर से कोई बहस न करे. अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन.
तांडे साहेबांचा सत्कार होईल आमच्या मसगावचे आझाद म्हैसकर यांच्या हस्ते. तर तांडे साहेबांना मी विनंती करेन. थैंक यू आपने आपका कीमती वक्त सर्व करके हमारे इधर हाजिरी दी. हम कमेटी की जानिब से शुक्रिया अदा करते हैं. थैंक यू नांदेड़ साहब, थैंक यू. 5 चेंडूमध्ये 13 रनांची गरज. आतापर्यंत धावसंख्या आली आहे ती म्हणजे 29. 5 चेंडू 13 धावा. मला वाटतं सलामी जोडीमधले अमोल बामणे वाशी हवेली संघाकडून खेळताना अजून सुद्धा तैनात आहेत. 5 गेंदे 13 धावा. 13 रन. चेंडू जाईल थेट सीमा रेषा पार. षटकार. तांडे साहेबांचा संघ खेळतोय मैदानात. तुम्ही बघाल तर एक डिक्लेअरचा रन येतोय आता विजयासाठी. 3 चेंडू मध्ये 6 रनांची गरज वाशी हवेली संघाला. बघूया अभिषेक पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक बल्लेबाज बॉलर आहे. पराग पुन्हा एकदा अभिषेक साठी हा चेंडू. अभिषेकने सुंदर अशा तऱ्हेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली आणि चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. मध्ये बघताय वाशी हवेलीचा तो जल्लोष. सर दर्शक यहाँ पर एंजॉय करते हैं, इसके बारे में आपका क्या ख्याल है? नक्कीच इर्शाद सर, खरं मी सांगेन मसगाव प्रीमियर लीग म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असते आणि त्या मेजवानीचा आस्वाद प्रत्येक गाण्याच्या पाठी आणि प्रत्येक दादा सुंदर सुंदर गाणी वाजवतात. थिरकायला पाऊल वेळ सुद्धा लागत नाही. इर्शाद सर कॅरी ऑन. 2 चेंडू मध्ये 2 रनांची गरज. पराग ऑन स्ट्राइक अभिषेक. बघूया चौथा चेंडू पंच कौल देत आहेत. वाईटचा करार. एक अतिरिक्त धाव मिळते त्या स्वरूपात. दोन चेंडू मध्ये 1 रनांची गरज असेल. और ये फील्डिंग की जानिब से रिव्यू मांगा गया है. ओके अंपायर, रिव्यू चेक किया जा रहा है. थर्ड अंपायर यहाँ पर समीर पठान. तर नक्कीच वाईट चेंडू येतो. एक अतिरिक्त धाव मिळते. 2 चेंडू मध्ये 1 रनांची गरज. ऑन स्ट्राइक बल्लेबाज अभिषेक. मला वाटतं वरल संघाकडून हा खेळाडू वाशी संघाकडे खेळतोय. खरोखरच तांडे साहेबांचे शुभ रोडे सर आपका पाऊल लागतात. यांच्या संघाला सुद्धा एक चांगला असा हे मिळाला, निर्णय मिळाला विजयाचा. ठीक आहे, बोलू शकत नाही. मॅच ऑन आहे. 2 चेंडू मध्ये 1 रनांची गरज. अभिषेक अजून सुद्धा तैनात आहे. रोडे सर आपका बहुत बहुत शुक्रिया. आपने आपका कीमती वक्त सर्व करके यहाँ पर हाजिरी दी. जोरदार तालियों के साथ स्वागत उनका वापस से. तर काय फटका असेल. विजय फटका होता. षटकारचा फटका अभिषेकच्या बॅट मधून गेलाय. खनकरी दमदार षटकार.
गाणे एकदम अचूक आणि सुंदर वाजवत आहे, प्रेक्षकांच्या मनातली वाजवत आहे. मुजफ्फर आता गोटेकर विजय संघ झालाय तो म्हणजे मेहरबानी. वाशा हवेली आणि मॅन ऑफ द मॅच मिळते पवेलियन में आने की कोशिश करें मुजफ्फर। अमोल बामणे. अमोल बामणेला इनका आम्ही सत्कार करेंगे हमारे गांव के नूरुद्दीन ढांगुन। सत्कार किया जाता है मुजफ्फर गोटेकर इनका। मुझफ्फर भाई गोटेकर यांचा आमच्या मजगाव प्रीमियर लीग फ्रेंड्स ग्रुप यांचा सत्कार होईल. समीर पठाण सॉरी इलियास भाई गोटेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. पुढील मॅचचे एम्पर असतील मुबिन जिवरक आणि साकिब गोटेकर. या दोन्ही पंचांना मी विनंती करते लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. टॉस जिंकलेला संघ होता रॉयल स्ट्रायकल आणि त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सलामी के बल्लेबाज बैट्समैन नेम अब्दुल लतीफ उर्फ बाबा और एकनाथ। और ये मैच बैट्समैन इस बात को नोट कर ले, ये मैच 3-3 ओवर पर मुश्तमिल रहेगा, यानी 15 बॉल रहेंगे सिर्फ। हाँ मकसूद सलामी के बल्लेबाज एकनाथ और बाबा। मॅन ऑफ द मॅच अमोल बामणे यांना मिळते. झालेल्या मॅच मस्त मॅन ऑफ द मॅच मुस्तकीम भाईंच्या हस्ते दिली जाईल. हर मैच में पहली ओवर पावर प्ले ही रहेंगी मकसूद। तर कॅमेरामॅनला विनंती करेन इथं मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मैच पहली गेंद लेकर सामना करेंगे एकनाथ। अच्छा, मेरी टीम का मयू रॉयल अफजल 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 भाईंना पुन्हा एकदा मी विनंती करेन त्यांच्या दमदार आवाजात पुन्हा एकदा त्यांनी समालोचन सांभाळावं. अफजल भाई. शुक्रिया संतोष। इमरान वगना की तरफ से अब्दुल लतीफ को हर छक्के पे 500 रुपए का ये आएगा है, ओके। और नादिर की तरफ से हर छक्के पे 100 रुपए का अवार्ड आगा चाहिए। एक रन चुरा लिया। बॉलर नेम कौन है? बॉलर नेम कौन है? प्रकाश। अपने ओवर की तीसरी गेंद लेकर तेज रन अप से आज स्टंप को पार किया, गेंद की ओर पिच गेंद थी उसे लेग साइड में मोड़ दिया है, देखना है गेंद और सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। डीजे भाई पर स्कोर बढ़ता हुआ।
फयाज दाविलकर जहाँ कहीं भी हो एक बराए और मेहरबानी खत्म। पवेलियन में आने की कोशिश करें ताकि उनका सत्कार किया जाए। एक फयाज और दाविलकर बराए मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश करें। एक और खत्म हो जाने के बाद स्कोर है अभी भी 9 रन बिना कोई विकेट खोए। यहाँ 11 का एक फील्डर अभी तक नहीं है, उन्हें पेनल्टी दी जाती है 2 रनों की। दूसरी ओवर लेकर कौन है भाई? मकसूद आए, स्टंप को पार किया, फुल गेंद थी, उसे लेग साइड में मोड़ दिया है। देखना अंपायर के मुंतजिर रहेंगे और अंपायर का शरण नो बॉल। और अब हुसैन गेंद पे वावेकर फ्री हिट रहेगी। दो रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 11 रन। बॉलर है बॉलर आज स्टंप को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद थी, उसे फुल किया, उसके नीचे फील्डर मौजूद, देखना क्या लपकते हैं नहीं और आसानी के साथ। और फ्री हिट भी था, रन आउट हो सकते थे लेकिन ध्यान नहीं दिया वहां पर बॉलर ने। 1 रन चुरा लिया। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट खोए। बॉलर आए, स्टंप को पार किया, गेंद की और पिच गेंद थी, उतना ही खूबसूरत शॉट और उतनी खूबसूरत कैच लपक ली यहाँ पर छोटे खत के खिलाड़ी ने, अल्तमश ने। की जानिब से 100 रुपए का इनाम दिया जाएगा और खलील की जानिब से 3 छक्के अगर मारते हैं लगातार तो 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। फिलहाल तो पैसे की बरसात है निसार भाई आपको। हेलो, आज स्टंप को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद थी, गली की जानिब खेला है, स्कोर कट, 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में जफा, स्कोर बढ़ता हुआ 12 रन 13 रन। सॉरी हमारे स्कोरर कह रहे हैं, हाँ वो बहुत दिन से अपने बैटिंग पे ध्यान दे रहे थे और देखना आप छक्का लगा पाते हैं नहीं। शॉर्ट गेंद थी, उसे फुल किया, उसके नीचे फील्डर मौजूद है, 1 रन चुरा लिया। दूसरे रन के लिए 2 रन पर निसार भाई और दूसरा भी रन पूरा किया जब तक फील्डर फील्ड करते। 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 14 रन 15 रन सॉरी। दूसरी ओर जारी है, फेंक रहे बॉलर, हल्के कदमों से स्टंप को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद थी और उतना ही खूबसूरत शॉट और बहुत ही खूबसूरत कैच लपक ली यहाँ पर फील्डर ने। और दूसरा झटका यहाँ पर डीजे भाई। अभी एक सीनियर खिलाड़ी उनकी जगह संभालने आ रहे हार्ड हिटर बल्लेबाज अंसार वगनाक। देखना अपने टीम के लिए कहां तक रन बटोरते हैं और एक लंबा स्कोर खड़ा करते हैं। बहुत पुराने खिलाड़ी आखिरी ओवर लेकर आए हुए हैं और ये तीसरा झटका